महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेलं फोडाफोडीचं राजकारण अजूनही थांबलेलं नाही। आज कल्याण ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले आणि नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। त्यामुळे शिंदे सेना आणि भाजपामधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। 3 नोव्हेंबरला शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तिथे उपस्थित होते। त्यावरून नंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्यही रंगलं होतं। मात्र आता भाजपनं पुन्हा शिंदेंच्या निकटवर्तीयांना पक्षात घेतल्यामुळे महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो, अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास देसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाजहिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिवलीतील एक कुशल नेतृत्व आणि देसलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देसले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला आहे। मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे। आता इलेक्शन अजून लागायचे आहे, अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कल्याणमधील पक्षप्रवेशावरून शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा दिलाय। लोकांना महायुती हवी आहे, मात्र फाटाफूट कराल तर भविष्यामध्ये स्वतंत्र निवडणूक लढावी लागेल असा इशारा शिरसाट यांनी दिला। दरम्यान रवींद्र चव्हाण मनमानी करतात मग ॲक्शनला रिॲक्शन होणारच असंही शिरसाट यांनी म्हटलं। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे, महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही महायुती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे, दमदार वाटचाल चालली, त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। दरम्यान कोणीही कितीही इथून तिथं उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी कल्याणमधल्या पक्षप्रवेशावरती दिली। ह्या फक्त बातम्या आहे, कपोकल्पित बातम्या आहे। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तर तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी कितीही इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि आम्ही शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। कल्याणमधल्या पक्षप्रवेशानंतर डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल करण्यात आला। महामंडळ आणि पॅकेजचे प्रलोभनं दाखवून रवींद्र चव्हाण पक्ष फोडत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केला। आज एवढ्या मोठ्या पदावर 4-4 वेळा आमदार आहेत, 3-3 वेळा मंत्रीपद आहे आणि आता प्रत्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यांना स्वतःचा गड, स्वतःचं शहर, स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्ष पद दिलं? आज गेले 7 आठवडे बघतोय आम्ही कुठल्या तरी एखादा कार्यकर्त्याला पकडायचा आणि प्रवेश द्यायचा। शिवसेनेचे तुम्ही 100 कार्यकर्ते जरी फोडलेत तरी त्यातून 1000 कार्यकर्ते तयार होण्याची क्षमता या शिवसेनेमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। महापालिका निवडणुकांबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठा दावा केलाय। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील तर 10वी-12वीच्या परीक्षेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढायला इच्छुक असणाऱ्यांना आजपासून अर्ज वाटप देखील सुरू केल्याचं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलंय।
तसंच शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चंद्रकांत पाटलांनी सर्वांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. महानगरपालिका होईल आणि मग जिल्हा परिषदा 10वी-12वीची परीक्षा झाल्यानंतर होतील असं माझं मत आहे. कारण त्या 20 जिल्हा परिषदांमध्ये जरी सुप्रीम कोर्ट म्हणाला की ठीक आहे तुम्ही पण करून टाका निर्णयाच्या अधीन राहून, तर त्यांना 20% अभाव गेलेलं रिझर्वेशन हे बदलून घ्यायला लागेल असं माझं मत आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी दरम्यान होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तसंच 10 तारखेला प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसारित होत असल्याची माहिती देखील सरनाईक यांनी दिली आहे. 22 तारखेपर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकतील. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या अनुषंगानं सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि निवडणूक आयोगाची ऑनलाईन बैठक सुरू आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग आढावा घेणार आहे. तर 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई महापालिका प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास 11 लाख दुबार मतदार आहेत. त्यामुळे हे दुबार मतदार शोधायचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिकेला दुबार मतदारांची नावं फिल्टर करण्यासाठी खास टॅब दिले आहेत. त्या टॅबमध्ये ज्यांची नावं आणि आडनावं सारखी आहेत त्या मतदारांचं मधलं नाव, लिंग, वय आणि त्यांचा फोटो हेही तपासलं जाणार आहे. ज्या ठिकाणी मतदारांचा फोटो, नाव, आडनाव आणि इतर माहिती सारखी आढळून आली तर तो मतदार दुबार मतदार म्हणून ओळखला जाईल. 10 डिसेंबर नंतर BLOकडून अशा दुबार मतदारांना प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल आणि ते कोणत्या एका मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याचीही माहिती त्यामध्ये दिली जाईल. मतदानाच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर 3 डिसेंबरपर्यंत 7,452 हरकती सूचनांची नोंद झाली. आज एका दिवसामध्ये एकूण 1,958 हरकती सूचना महापालिकेकडे दाखल झाल्यात. दरम्यान 3 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. तर अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मुंबईमध्ये कार्यक्रमानिमित्त दिग्विजय सिंग आले असता त्यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मवियामध्ये राहावेत यासाठी काँग्रेस आग्रही आहे. तर राज ठाकरेंना मवियामध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचं समजत आहे. त्यामुळे दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर खडसे पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप खडसेंनी केला. विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत नसताना खडसेंनी पोलिसांसोबत बाचाबाची केल्याचं समोर आलं. नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आलाय. निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये इच्छुक उमेदवारांनाच मयत दाखवण्यात आलाय. भाजपचे नवीन नाशिकचे माजी मंडल अध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष उत्तम काळे या दोघांना निवडणूक आयोगानं मयत दाखवलं. नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचं समजतंय. या सगळ्या गोंधळामुळे दोन्ही इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे दोघंही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं समजतंय. आम्ही प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे आम्ही निवडणूक शाखेला आणि महापालिकेला अर्ज दिला. निवडणूक शाखेकडनं डिटेल घेतलं की आमचं कुठल्या बेसवर आमचं नाव तुम्ही कमी केलं आहे. तर त्यांनी आम्हाला हा माझा मृत्यू दाखला दिला आणि हा अर्ज दिला. हा फेब्रुवारीमध्ये अर्ज आलेला आहे आणि हा मृत्यू दाखला आहे म्हणून आम्ही BLOला चौकशी करून तुम्ही मृत्यू आहे म्हणून तुमचं नाव कमी केलं आहे असं त्यांनी काल आम्हाला डिटेल दिलं.
गोंदियामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उचल मागणी करण्यात आली आहे. सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली. कांबळेंच्या जागी आता अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये असणार आहेत. यावरून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी टीका केली आहे. ईव्हीएम हॅक करण्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये जाण्याची गरज नाही. ईव्हीएममध्ये ऑनलाईन घोटाळा करता येतो असा हल्लाबोल अनिल देशमुखांनी केला आहे. स्ट्रॉंग रूमच्या समोर आपले लोक जर ठेवायला पाहिजे, हरकत नाही. पण ज्याला ईव्हीएम हॅक करायची आहे त्या स्ट्रॉंग रूमपाशी जाणं त्यात जरुरी नाही. ऑनलाईनसुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं ईव्हीएममध्ये मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं. हे सर्व जगाला माहीत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये फक्त अर्धी गोल टोपी लावण्यावरून स्पर्धा सुरू झाल्याची टीका देखील सोमय्या यांनी केली आहे. मुंबई वाचवायची सोडून उद्धव ठाकरेंना केवळ टक्केवारीचं पडलंय असा घणाघात सोमय्या यांनी केलाय. राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो, ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे. तर जाऊ द्या, कारण की आता मुंबईतला हिंदू, मग तो मराठी हिंदू असो की अमराठी हिंदू असो, जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारेंना ठोकलं, यांच्यावर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही. महायुती सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुंबईकरांनी पसंती दिल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठे यांनी म्हटलंय. भाजपनं आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशी मोहीम राबवली होती. या संदर्भात एक ऑनलाईन लिंकद्वारे लोकांशी थेट संपर्क साधून सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईकरांनी मेट्रो, कोस्टल रोड, गृहनिर्माण अशा सुविधांविषयी समाधान व्यक्त केल्याचं अमित साठे यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा किंवा संकल्पपत्र तयार करण्यासाठी या सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंबईकरांचा संपर्क केला आणि संपर्क करून मुंबईकरांच्या सूचना संकलित केलेल्या आहेत. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मुंबईतले डबेवाले असतील, सफाई कामगार असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. बीडच्या परळीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे नगर परिषदेसमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं. बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेमध्ये स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले असता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुखांनी केला. यावेळी नगर परिषदेसमोर मोठ्या प्रमाणावर देशमुख समर्थक जमा झाले. यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलंय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या माथेफिरूंवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंकी यांनी सांगितलं. तर अशा लोकांवर आजन्म निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 21 तारीख माननीय न्यायालयाने दिलेली आहे आणि 21 तारखेपर्यंत या ठिकाणी जे मतपेट्या आहेत त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि अशा ठिकाणी येऊन शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे दीपक देशमुख व त्यांचे सहकारी हे या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडवत आहेत. त्या यंत्रणेवर कुठंतरी अविश्वास दाखवण्याचं काम शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.